आजच्या या प्रशिक्षणामध्ये विज्ञान अथवा शास्त्र शाखेतील फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी आणि या व्यतिरिक्त जे श्रेणीचे विषय आहेत आरोग्य व शारीरिक शिक्षण, पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा, त्याचबरोबरीने MCVC अर्थात व्यावसायिक किंवा व्होकेशनलचे जे विषय आहेत, कौशल्य विकास त्यात NSQF आपण त्याला म्हणूयात, अशा विषयांच्या गुणांची नोंद आवश्यक त्या परिशिष्टामध्ये आपण कशा प्रकारे करणार आहोत याबद्दल सविस्तर माहिती यामधनं आपण घेणार आहोत. ही माहिती घेत असताना परिशिष्टांच्या ज्या नोंदी आहेत त्या देखील उदाहरणासह किंवा सोदाहरण आपण स्पष्ट करणार आहोत. 8 ऑगस्ट 2019च्या शासन निर्णयानुसार शास्त्र शाखेतील 100 गुण असणाऱ्या विषयांची फोड किंवा विभागणी ही 70+30 म्हणजे 70 गुण हे लेखी परीक्षेसाठी आणि 30 गुण हे प्रात्यक्षिक परीक्षेसाठी अशी केलेली आहे, किंवा गणितासारख्या विषयामध्ये ती 80+20 अशा पद्धतीने केलेली आहे. याचबरोबर जिओलॉजी, ज्याला आपण भूशास्त्र असेल, किंवा अन्य विषयामध्ये टेक्स्टाईल, होम मॅनेजमेंट, बालविकास, फूड टेक्नॉलॉजी, कृषी विज्ञान तंत्रज्ञान व पशुविज्ञान तंत्रज्ञान अशा विषयांच्या गुणांचा देखील आपणास विचार करावा लागणार आहे. परिशिष्टामध्ये सोदाहरण माहिती भरत असताना आपणास दिलेले तक्ते हे विषयनिहाय आहेत ह्याची आपण कृपया नोंद करायची आहे. परिशिष्ट किंवा गुणतक्ता हा विषयनिहाय असल्याने विषयाची नोंद होणे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि म्हणून राज्य मंडळाने जे प्रसिद्ध केलेले परिशिष्ट आहेत किंवा तक्ते आहेत ते आपल्या समोर आपण नक्कीच हे प्रशिक्षण घेत असताना घेऊन बसला असाल, म्हणजे गुणांची नोंद करताना ते आपणास अधिक सुलभ होऊ शकेल. आज आपण प्रत्यक्ष परिशिष्ट कशी भरायची हे पाहूयात आणि विशेषतः यामध्ये विज्ञान शाखेतील जे विषय आहेत, MCVC आहे किंवा NSQF आहे, किंवा त्याच बरोबरीने जे श्रेणीचे विषय आहेत EVS आणि PT याचा देखील आपण विचार करणार आहोत. तर आता आपण जाऊयात प्रत्यक्ष परिशिष्टांकडे. आत्ता आपल्या समोर जे परिशिष्ट आहे त्याचा क्रमांक आहे J1.03. आपण पाहत असाल की हा विषयनिहाय गुणतक्ता 12वी प्रविष्ट झालेल्या नियमित विद्यार्थ्यांसाठी आहे. यापूर्वीच्या सादरीकरणामध्ये गायकवाड मॅडमनी अतिशय इत्थंभूतपणे वरती आपल्याला नेमकं काय भरायचं आहे त्याची माहिती दिलेली आहे. पुन्हा रिपीटेशन होऊ नये म्हणून मी काही गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी करत नाही. उदाहरणार्थ महाविद्यालयाचे नाव, पत्ता, संकेतांक किंवा UDIS क्रमांक हे आपापल्या कॉलेजला माहीत आहेत, परंतु ते काळजीपूर्वक भरणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून आपण फोकस करूयात ते आपल्या विषयनिहाय गुणतक्त्यांकडे. नियमित विद्यार्थ्यांसाठी आपण हा गुणतक्ता पाहत असताना आपण थोडंसं विषयवार जाऊयात. आणि विषयवार जात असताना आपण या इथे ज्या विषयाचा उल्लेख मी केला आहे, फिजिक्स, केमिस्ट्री किंवा बायोलॉजी, हे 70+30 अशी गुण विभागणी असणारे विषय आहे. त्यामुळे यापैकी मी भौतिकशास्त्र हा विषय या ठिकाणी घेतला आहे. आपण या विषयासाठी हा गुणतक्ता कसा भरायचा ते पाहूयात. पुढे विषयाचा कोड देखील फिजिक्सचा आपणास माहित आहे, 54 हा त्याचा कोड आहे, त्यामुळे तो देखील तुम्ही तिथे भरू शकता. आता आपण प्रत्यक्ष तक्त्याकडे येऊयात. मॅडमनी सांगितल्याप्रमाणे अनुक्रमांक, बैठक क्रमांक आणि विद्यार्थ्याचे नाव हे जे पहिले 3 रकाने आहेत, पहिले 3 कॉलम आहेत, ते आपण नेहमीप्रमाणे जसं विशद केलंय तसे आपण भरणार आहोत. याच्या पुढचं जे सूत्र आहे ते मात्र समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे, ज्यामध्ये आपणास 10वीचा भारांश भरायचा आहे, 11वीचा भारांश भरायचा आहे आणि 12वीचाही भारांश अंतर्गत लेखी मूल्यमापनाचा जो आहे तो या ठिकाणी नोंदवायचा आहे.
आणि मग सर्वात शेवटी त्याची टोटल होणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा आपण जाऊयात 10वीच्या भारांशाकडे. शास्त्रशाखेतील फिजिक्स या विषयाचा मी एक उदाहरण आपण मार्क्स कसे नोंदवावेत यासाठीचं घेतलेलं आहे. इयत्ता 10वी मधील मंडळाच्या सर्वोत्तम 3 विषयांचे जे सरासरी गुण आहेत 100 पैकी ते पूर्णांकात आपल्याला इथे भरायचे आहेत. आपण असा विचार करूयात की पहिल्या उदाहरणामध्ये मी 100 पैकी त्या विद्यार्थ्यास 53 गुण मिळालेले आहेत. 53 गुण मिळालेले आहेत. त्याच्या पुढच्या कॉलममध्ये 10वीच्या 30% भारांश म्हणजे हा विषय आहे 70 मार्काचा. त्याच्या 30% भारांश म्हणजे 21 गुण होतात. 21 गुणांपैकी मार्क्स आपल्याला या कॉलममध्ये किंवा या रकान्यामध्ये भरायचे आहेत. जर 100 पैकी त्यास 53 गुण मिळत असतील तर 21 पैकी किती असे जर आपण कॅल्क्युलेट केले तर ते येतात 11.13 11.13. मगाशी पूर्णांकात रूपांतर करताना आपण जे सूत्र सांगितलं आहे तसंच सूत्र आपण इथे वापरतो आहोत. म्हणून 11.13 ज्याचं रूपांतरण आपण हे 12 गुणांमध्ये केलेलं आहे. हे झालं 10वीच्या बाबतीमध्ये. सो इथे 10वीचा 30% भारांश जो आहे तो इथे संपलेला आहे. याच्यातला दुसरा महत्वाचा भाग आहे तो 11वी. 11वीचा विषय निहाय जो वार्षिक निकाल आहे त्या वार्षिक निकालातील 100 पैकी गुण हे 6व्या रकान्यामध्ये आपल्याला भरायचे आहेत. समजा एखाद्या विद्यार्थ्यास विषय निहाय एखाद्या विषयामध्ये 100 पैकी 62 गुण मिळाले आहेत. 100 पैकी 62 गुणांची नोंद आपण 6व्या रकान्यामध्ये केली आहे. 11वीचा 30% भारांश कॅल्क्युलेट करत असताना पुन्हा आपला विषय 70 गुणांचा आहे. त्यामुळे 21 पैकी किती असं कॅल्क्युलेट करावं लागेल. सो 11वीचा भारांश या उदाहरणामध्ये भरत असताना या विद्यार्थ्यास 100 पैकी 62 गुण तर 21 पैकी किती असं कॅल्क्युलेट करावं लागेल. आणि म्हणून हे कॅल्क्युलेशन 100 पैकी 62 तर 21 पैकी किती हे कॅल्क्युलेट आपण करतच असाल. पहा 13.02 13.02 असं ते आलेलं असेल. सो 13.02 इज इक्वल टू 14. So that's why I have entered the marks 14 in column number 7. म्हणून 30% भारांश हा मी तिथे भरलेला आहे. हा आपला दुसरा भाग इथे यातला संपला. आपण आता यातल्या तिसऱ्या महत्वाच्या भागाकडे जाऊयात. इयत्ता 12वीचा वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन. मगाशी मॅडमनी उल्लेख केला तसा आपण वर्षभरात एक किंवा अन्य किती परीक्षा घेतल्या आहेत. अर्थात त्या प्रथम सत्र असतील, सायन्स शाखेसाठी सुद्धा किंवा शास्त्र शाखेसाठी देखील सराव असतील, काही चाचण्या असतील किंवा काही तत्सम पद्धतीचं मूल्यमापन आपण केलेलं आहे. तर ते गुण किती पैकी आहेत हे आपल्याला नोंदवायचे आहे. म्हणजे मी एकच परीक्षा 30 गुणांची घेतली आहे, एकच परीक्षा 50 गुणांची घेतली आहे, एकच परीक्षा 100 गुणांची घेतली आहे तर त्यापैकी येतील. परंतु मी सगळ्या परीक्षांची बेरीज केली म्हणजे मी चाचणी पण घेतली आहे, प्रथम पण घेतली आहे किंवा सराव पण घेतली आहे किंवा अन्य अजून काही एखादी परीक्षा घेतली आहे तर त्या सगळ्यांची टोटल आपल्याला करायची आहे आणि मग ती त्या रकान्यामध्ये लिहायची आहे. आणि म्हणून शास्त्र शाखेमध्ये खरं तर 8 ऑगस्ट 2019च्या GR नुसार जो मॅडमने मगाशी उल्लेख केला किमान एक प्रथम सत्र आणि सराव त्याचं सुद्धा उदाहरण आपण खाली घेतलेलं आहे. सुरुवातीला आता इथे आपण अगदी एकच परीक्षा समजा 50 मार्कांची घेतली आहे असं गृहीत धरूया. म्हणून मी एका परीक्षेचे 8व्या रकान्यामध्ये 50 गुण नोंदवलेले आहेत. त्याच्या पुढे त्या 50 पैकी त्या विद्यार्थ्यास किती प्राप्त झाले आहेत गुण ते आपण नोंदवतो रकाना क्रमांक 9 मध्ये. समजा त्या विद्यार्थ्यास 50 पैकी 38 गुण प्राप्त झालेले आहेत. आता इथे आपल्याला 50 पैकी 38 पुढे भारांशाचा विचार करावा लागणार आहे. आपण 30-30-40च्या सूत्रानुसार 12वीसाठी भारांश दिलेला आहे 40%, 40%. आपला
विषय आहे 70 मार्कांचा, त्यामुळे रूपांतरित गुण होतील कन्व्हर्टेड मार्क्स आर 28. म्हणजे 28 पैकी आपल्याला हे गुण गृहीत धरावे लागतील. सो 50 पैकी 38 तर 28 पैकी किती हे जेव्हा आपण कॅल्क्युलेट करू, हे सोडवल्यानंतर बघा आपलं उत्तर आलं असेल 21.28. 21.28, 21.28, सो दॅट इज इक्वल टू 22. 21.28 चं रूपांतरण मी 22 मध्ये केलंय. अजून एक महत्वाची गोष्ट मला इथे सांगायची आहे की आपण सर्व अंक किंवा जी काही अक्षर आहेत ती आपण इंग्रजीमध्ये भरणार आहोत. त्यामुळे लिहित असताना, अंक लिहित असताना आपल्याकडनं ते अचूक भरले जातील याची आपण काळजी घेऊयात. मी तिन्ही टप्पे इथे संपवले, 10वी, 11वी आणि 12वी. आता आपण शास्त्र शाखेमध्ये विचार करत असताना 10वीचे 5व्या रकान्यातील गुण, 7व्या रकान्यातील गुण आणि 10व्या रकान्यातील गुण असे एकूण मिळून 11व्या रकान्यामध्ये लिहितो आहोत. म्हणजे 5व्या रकान्यातील जे 10वीचे गुण मिळाले ते 12, 7व्या रकान्यातील 14 आणि शेवटी 10व्या रकान्यातील 22 अशी जर आपण बेरीज केली तर ती 48 येते. म्हणजे 12वीच्या लेखी परीक्षेमध्ये भौतिकशास्त्र या विषयामध्ये, म्हणजे आपण विषय निहाय जातोय म्हणून मी हे सांगतोय, 70 पैकी त्या विद्यार्थ्यास 48 गुण प्राप्त झाले असतील. हे आपण लेखी मूल्यमापन नोंदवलेलं आहे. आता दुसरा स्वतंत्रपणे विचार आपण करतो आहोत तो म्हणजे प्रात्यक्षिक किंवा तोंडी किंवा प्रकल्प. असं जे काही आहे ते आपल्या फिजिक्स, केमिस्ट्री किंवा बायोलॉजी या तिन्ही विषयामध्ये 30 मार्क्स आपल्याला त्यासाठी द्यायचे. 30 पैकी आपल्याला हे मूल्यांकन करायचं आहे. हे मार्क्स आपण डायरेक्टली नोंदवणार आहोत. 30 पैकी त्या विद्यार्थ्यास त्या विषयानुसार जेवढे गुण प्राप्त झालेले असतील ते गुण आपण इथे नोंदवणार आहोत. समजा याला भौतिकशास्त्र विषयामध्ये 30 पैकी 24 गुण मिळाले आहेत, म्हणून आपण रकाना क्रमांक 12 मध्ये ते नोंदवले. आणि म्हणून सर्वात शेवटी एकूण गुण हे लेखी अधिक प्रात्यक्षिक असे मिळून 48 अधिक 24 म्हणजे 13व्या रकान्यामध्ये 72 गुण लिहिलेले दिसतात. हे आपण अगदी एक परीक्षा घेतली तरी त्याचं गुणांकन कसं नोंदवावं याचा विचार आपण इथे केलेला आहे. परंतु काही कॉलेजेसमध्ये किंवा काही शाळांमध्ये असं झालेलं असू शकतं की एकापेक्षा अन्य परीक्षा घेतल्या, जास्त परीक्षा घेतल्या. उदाहरणार्थ काही ठिकाणी चाचणी, प्रथम सत्र, सराव परीक्षा घेतली आहे. मी याच्यात जे दुसरं एक्झाम्पल लिहिलंय ते आपण बघूयात. पुन्हा बैठक क्रमांक, विद्यार्थ्याचं नाव हे तसंच येईल. मी 11वी आणि 10वीचे गुण न बदलता ते तसेच ठेवले आहेत. म्हणजे 100 पैकी 53 असतील तर पुन्हा 21 पैकी किती ते 12 तसेच लिहिलेत. 11वी साठी सुद्धा 100 पैकी 62 असतील तर ते आपण कॅल्क्युलेट केले मगाशी, ते 14 गुण आले. आता इथे जरा जास्त लक्ष द्यावं. समजा मी 25 गुणांच्या 2 चाचण्या घेतल्या, गुण झाले 50. पुन्हा मी अजून एक प्रथम सत्र परीक्षा घेतली, परत गुण झाले 50, एकूण गुण झाले 100. आणि सराव परीक्षा सुद्धा 70 गुणांची घेतली तर एकूण गुण झाले 170. म्हणून बघा रकाना क्रमांक 8 इन कॉलम नंबर 8 I have entered 170 marks because I had taken multiple examination in the school or college. एकापेक्षा जास्त परीक्षा घेतल्या. सो आता 170 पैकी किती असं आपल्याला नोंदवायचं आहे. पुढच्या रकान्यामध्ये आपण गेलो आणि मी असं म्हटलं की एकूण सगळ्या परीक्षेमध्ये मिळालेले गुण त्या विद्यार्थ्यास 138 प्राप्त झाले आहेत. म्हणून प्राप्त गुण आपण कॉलम नंबर 9 मध्ये लिहिले आहेत. त्याच्या पुढे जो कॉलम नंबर 10 आहे तिथे आपल्याला भारांशामध्ये रूपांतरित करायचं आहे. अँड वेटेज इज 40%. सो हाऊ विल यू कन्वर्ट इट? आउट ऑफ 170 the student is getting 138 marks. So out of 28 how many marks? म्हणून आपण पहिल्यासारखंच कॅल्क्युलेशन करतोय.
170 पैकी 38 तर 28 पैकी किती हे आपण जर कॅल्क्युलेट केलं सोडवल्यानंतर आपली व्हॅल्यू येते. यू आर गेटिंग द व्हॅल्यू 22.73. आपली किंमत 22.73 आली म्हणून मी ही पूर्णांकात रूपांतरित केली. राईट. द कम्प्लीट फिगर विल बी 23 आणि म्हणून या कॉलम मध्ये आपण 23 मार्क नोंदवलेले आहेत. पुढे पहिल्यासारखंच मग आता आपल्याला एकूण गुण लिहायचे आहेत 12वी परीक्षेतले. लेखी परीक्षेमधले गुण जे आहेत ते 70 पैकी लिहायला लागतील म्हणून आपण पुन्हा बेरीज केली आहे 5, 7 आणि 10 या कॉलमची. आणि मग पुढे बघा तिन्हींचे मिळून जे मार्क्स आलेत 5 मध्ये 12 आहेत, 7 मध्ये 14 आहेत आणि 10 मध्ये 23 असे गुण आले आहेत 49. समजा पुढच्या कॉलम मध्ये प्रॅक्टिकलला किंवा तोंडी किंवा प्रकल्पामध्ये या विद्यार्थ्यास 25 मार्क मिळालेत तर 11 अधिक 12 मिळून म्हणजे लेखी आणि प्रात्यक्षिक मिळून हे मार्क होतील 74. अशा पद्धतीने आपण फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे जे 70 गुणांचे विषय आहेत किंवा जिओलॉजी असेल, भूशास्त्र आहे किंवा आर्ट्समध्ये सुद्धा टेक्स्टाईल आहे, बालविकास आहे, फूड टेक्नॉलॉजी आहे, कृषी विज्ञान व तंत्रज्ञान आहे किंवा होम मॅनेजमेंटचे काही विद्यार्थी आहे. म्हणजे जिथे जिथे 70 अधिक 30 अशी फोड आहे त्याच्यासाठीचं हे परिशिष्ट आपण या ठिकाणी वापरतो आहोत. प्रत्येक परिशिष्टाच्या खाली विषय शिक्षकांची स्वाक्षरी, मुख्याध्यापक व प्राचार्य यांची स्वाक्षरी अनिवार्य आहे. तर आपण ही फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या संदर्भातली माहिती परिशिष्ट जे 1.03 मध्ये घेतली. शास्त्रशाखेतलाच अजून महत्वाचा विषय म्हणजे गणित, मॅथमॅटिक्स. या विषयासाठी सुद्धा गुणदान कसे नोंदवावे हे आपण पाहणार आहोत. गणितास लेखी 80 मार्क आणि तोंडी किंवा प्रात्यक्षिक, प्रकल्प, चाचणी किंवा अंतर्गत मूल्यमापन 20 मार्क असे एकूण गुण 100 अशी विभागणी केलेली आहे. सदर परिशिष्टामध्ये किंवा तक्त्यामध्ये ही नोंदणी आपण पाहूयात. अनुक्रमांक 1, 2 व 3 मध्ये विद्यार्थ्याचा बैठक क्रमांक, विद्यार्थ्याचं नाव आपण नेहमीप्रमाणे लिहायचं आहे. यापुढे आपण 10वी, 11वी व 12वीच्या भारांशानुसार गुणनोंदणी कशी करायला पाहिजे ते अत्यंत महत्त्वाचे आहे. सुरुवातीला आपण 10वीचा भाग पाहू. रकाना क्रमांक 4 मध्ये आपणास विद्यार्थ्याचे 10वीचे गुण नोंदवायचे आहेत. 100 पैकी पूर्णांकात आपण ते गुण नोंदवणार आहोत. समजा उदाहरण म्हणून या विद्यार्थ्यास 100 पैकी 53 गुण मिळाले आहेत. ते आपण रकाना क्रमांक 4 मध्ये नोंदवलेत. 10वीचा भारांश किंवा वेटेज 30% आहे. लेखी पेपर हा 80 गुणांचा असल्यामुळे त्याचे रूपांतरित गुण लिहिताना आपणास 24 पैकी लिहावे लागतील. हे गुण कॅल्क्युलेट करत असताना जर या विद्यार्थ्यास 100 पैकी 53 तर 24 पैकी किती असे कॅल्क्युलेट करावे लागतील. त्यामुळे हे कॅल्क्युलेशन केल्यावर आपली जी किंमत येईल ती 12.72 12.72 अशी येईल. म्हणजेच पूर्णांकांमध्ये आपण हे गुण 13 गुण नोंदवलेले आहेत. हे 10वीच्या बाबतीत आपण 30% भारांशानुसार गुण लिहिले आहेत. यापुढे आपणास 11वीचे गुण लिहायचे आहेत. आता आपण 11वीच्या रकान्यांमध्ये जाऊयात. रकाना क्रमांक 6 मध्ये विषय निहाय वार्षिक निकालातील 100 पैकी गुण आपण लिहिणार आहोत. आपण उदाहरण घेऊयात. समजा त्या विद्यार्थ्यास 62 गुण मिळालेले आहेत म्हणून मी रकान्यामध्ये 62 गुण नोंदवले आहेत. इयत्ता 11वीचा जो भारांश आहे, वेटेज आहे ते 30%. परत लेखी 80 गुणांच्या 30% म्हणजे 24. 100 पैकी 62 तर 24 पैकी किती असे गुण आपणास कॅल्क्युलेट करायला लागतील. याचं उत्तर येईल 14.88 14.88 म्हणजेच ते 15 गुण होतील. सो आपण 11वीचं जे वेटेज आहे ते 15 गुण असं नोंदवलेलं आहे. 10वी आणि 11वी नंतर आपण 12वीच्या अंतर्गत लेखी मूल्यमापनाकडे जाऊयात.
8व्या रकान्यामध्ये किंवा 8व्या कॉलममध्ये एकूण निर्धारित गुण आपण 50 पैकी, कारण किती पैकी याला फार महत्व आहे. समजा आपण वर्षभरातील मूल्यमापन हे 50 गुणांचं केलेलं आहे. रकाना क्रमांक 9 मध्ये आपण प्राप्त गुण त्या विद्यार्थ्यास 50 पैकी 38 असे लिहिले आहेत. म्हणजे 12वीला या विद्यार्थ्यास 50 पैकी 38, तर 12वीचं वेटेज हे 40% आहे. म्हणून भारांश लिहिताना 40% कितीच्या? 80 लेखी गुणांच्या, म्हणजेच 32 पैकी लिहावं लागेल. म्हणून कॅल्क्युलेट करताना 50 पैकी 38 तर 32 पैकी किती, हे येईल 24.32 24.32. राऊंड अप केल्यानंतर दॅट इज इक्वल टू 25. म्हणजे एकूण पूर्णांकात रूपांतर 25 असं आपण रकाना क्रमांक 10 मध्ये नोंदवलेलं आहे. 10वीचा भारांश, 11वीचा भारांश आणि 12वीचा भारांश म्हणजे रकाना क्रमांक 5, 7 आणि 10 याची एकूण बेरीज आपण जी येते ती नोंदवलेली आहे 53. रकाना क्रमांक 11 मध्ये हे लेखी परीक्षेसाठीचे गुण झाले. आता दुसरा त्यातला जो भाग आहे तो 20 गुणांचा. 20 गुण प्रात्यक्षिक किंवा ते प्रकल्प किंवा अंतर्गत जे मूल्यमापन आहे त्याच्यापैकी समजा त्या विद्यार्थ्यास 17 गुण मिळालेले आहेत, ते आपण रकाना क्रमांक 12 मध्ये नोंदवले आहेत. असे मॅथमॅटिक्स या विषयामध्ये या विद्यार्थ्यास एकूण मिळालेले गुण हे आपण रकाना क्रमांक 13 मध्ये म्हणजे 11 आणि 12 या रकान्यांची बेरीज 100 पैकी 70 गुण नोंदवलेले आहेत. 53 अधिक 17. या पद्धतीने गणित या विषयाचे गुण आपणास या परिशिष्टामध्ये नोंदवता येतील. आपल्याकडे जेव्हा हे